कधी कधी तर असं व्हायचं की आता नको, मला हा अभ्यास मला नाही करायचंय, सोडून द्यायचं, एखाद्या कंपनीत कुठंतरी जॉब करून थोडंफार 10-12 हजाराचं जॉब करून काहीतरी उदरनिर्वाह होईल एवढंच काहीतरी टार्गेट होतं. पण नाही, इतक्यावर काही थांबणार नव्हतं. त्याच्यामुळं मी ती जिद्द नाही सोडली. तर सायंकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान आय थिंक रिझल्ट लागला असेल. त्या रिझल्टमध्ये म्हणजे फोन किती येऊन गेले मला माहीत नाही, पण 8 वाजता जाग आली. माझी रूममेट आली आणि तिने सांगितलं की दीदी तुमचा रिझल्ट लागलाय आणि तुझं ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालंय. दोन्ही यांना, एईला पण झालं आणि जेईला पण झालं. तर मी खटकन उठूनच बसले आणि रडायला लागली की खरंच असं होऊ शकतं का? झालंय ते, म्हणजे वास्तवात झालंय ते. आणि ते ॲक्सेप्ट केलं मी. आणि नंतर इतके कॉल चालू झाले, जे लोक आपल्याला कधी कॉल पण करत नव्हते ते सगळेजण कॉल करायला लागले. म्हणजे एक रिझल्ट आहे ना, खूप काही चेंज करून टाकतो माणसाला, खूप काही. आणि हा जो संघर्ष केला, ही गोष्ट मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. म्हणजे अक्षरशः 2-2, 3-3 दिवस उपाशी पण राहिली. पण वडिलांनी सांगितलं होतं की कोणाकडं हात पसरवायचा नाही. कधी कधी तर कॉलेजला जायला पण पैसे नाही राहायचे. माझं कॉलेज पण 1-1.5 किलोमीटर मध्ये होतं. सगळेजण बसने जायचे, मी पायी जायचे. महामंडळाचा पास काढला होता. म्हणजे खूप अडचणींना सामना करावा लागला. इतकं सोपं नाहीये, कोणती गोष्ट मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. कधी कधी मनात विचार यायचे की नको आता, बस झालं, इतकं नाही शक्य हो, म्हणजे माझ्याकडं नाही होते. तर जेव्हा कधी असं वाटतं ना की हा नाही होणार आहे, नाहीच होणार आहे, तिथून खरी सुरुवात होते की हा, मला वाटते की आता नाही, माझे पेशन्स संपले. पण तिथून जर खरं उभं राहिलं ना तर यश नक्कीच मिळतं. नमस्कार, माझं नाव सोनाली बाळू पगारे. नुकत्याच झालेल्या महाजेनकोच्या परीक्षेमध्ये माझं असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर या दोन्ही पदांसाठी सिलेक्शन झालं आहे. खरं वास्तविक पाहता हा प्रवास बिलकुलही सोपा नव्हता. खूप अडथळ्यांना पार करून इथं यावं लागलं. 2017ला माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आणि खरी सुरुवात तर कॉम्पिटिटिव्हची काय असते ते इथूनच 2017 नंतर समजलं की स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं आहे. आणि 2017ला इंजिनिअरिंग पासआउट झाल्यानंतर HLमध्ये अप्रेंटिसशिप केलं मी 1 वर्षाचं. त्यानंतर RTOची ॲड आली. RTOची ॲड आल्यानंतर माहीतच नव्हतं की ड्रायव्हिंग लायसन लागतं. ड्रायव्हिंग लायसनमध्ये फक्त माझ्याकडे 4 व्हीलरचंच लायसन होतं, 2 व्हीलरचं लायसन नव्हतं. त्याच्यानंतर मी परीक्षा पण दिली, प्री पण क्वालिफाय झाले. प्री तर मेरिट कमी लागलं होतं, त्याच्यामुळे इझिली सिलेक्शन होऊन गेलं. मेनसाठी करत होते, पण तिथं प्रॉपर सोर्स मला भेटला नाही. पण त्याच काळामध्ये मी इग्नाईट अकॅडमीशी संपर्कात आले आणि इग्नाईटच्या संपर्कामध्ये नाशिकमध्ये त्यांची ब्रांच आहे, त्या ब्रांचमध्ये मी ॲडमिशन घेतलं. तिथं खूप सारे शिक्षक होते, त्यांच्या संपर्कात राहून मी एक्झाम दिली, पण नाही झालं माझं तेव्हा. आणि नंतर परत 2020ला ॲड आली RTOची. RTOची ॲड आल्यानंतर माणसाचा जो ओव्हर कॉन्फिडन्स असतो ना, तो मला इथे नडला. टेस्ट पेपरला खूप सारे मार्क येत होते, पण माझ्या खूप सिली मिस्टेकमुळे मी RTOची एक्झाम क्रॅक नाही करू शकली. त्याच्यानंतर त्या टेन्शनमध्ये मी MESची ॲड पण येऊन गेली, ती पण हातातून घालवली. खूप छान संधी येत होत्या, पण मी नाही करू शकली. कारण RTOचं पाहिजे होतं फक्त RTO, आणि MESची पण इतकी छान अपॉर्च्युनिटी नाही दिलं मी 100%, नाही झालं. मग अशा फ्रस्ट्रेशनमध्ये करायचं काय? तर मग तेवढ्यात त्या पिरियडमध्ये महाजेनकोची पण ॲड आली आणि ITI इन्स्ट्रक्टरची पण ॲड आली. तर ITI इन्स्ट्रक्टरचे पण फॉर्म भरले. नंतर महाजेनकोची पण फॉर्म भरून दिला. फॉर्म भरल्यानंतर मग पैशांची खूप चुनचुन भासायला लागली. मग त्याच्यानंतर इन्कम सोर्स काय? तर याच्या आधी मी अकॅडमीला पण शिकवत होते नाशिकमध्ये, पोलीस भरतीला MPSCच्या मुलांना पण शिकवत होते. त्याच्यामध्ये माझं रूम भाडं वगैरे सगळं कवर व्हायचं. पण नंतर असं झालं की करायचं काय? तर तेवढ्यात मला फ्रेंड सर्कल खूप चांगला भेटला. त्या फ्रेंड सर्कलमध्ये तेजसदीप पाटील आणि शैलेश गोरे या दोघांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे त्यांच्याशिवाय माझं हे यश खूप अपूर्ण आहे. आणि मी आज जे उभी आहे ते माझ्या आई वडील, त्यांनी मला तर खूप सपोर्ट केला आहे. कारण आम्ही घरात खरं पाहायला गेलं तर 4 बहिणी आहे. 4 बहिणीमध्ये मी सगळ्यात मोठी. खूप मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर होती. आईवडिलांची जबाबदारी, बहिणींची जबाबदारी, त्यातल्या त्यात सगळं घरचं बघणं, शेतीचं उत्पन्न, म्हणजे शेतीमध्ये काही निघणारच नाही आहे. त्याच्यामुळं खूप फ्रस्ट्रेशन यायचं. एक काळ तर असा होता की काय करावं काही सुचतच नव्हतं. मेकॅनिकल, त्यातल्या त्यात ॲड पण येत नव्हत्या. आणि अशातच
महाजेनकोची ॲड तर येऊन गेली, पण अशा काळामध्ये पण मला माने सरांनी इग्नाईट अकॅडमीने खूप हेल्प केली. तर जेव्हा ॲड आली होती तेव्हा माने सर मला बोलले होते की सोनाली, 11:30 वाजता मेसेज केला सरांनी, सोनाली खूप छान अपॉर्च्युनिटी आहे ही, तू ही सोडू नको. आणि खूपदा डोकं खाल्लं मी माने सरांचं की सर माझं सिलेक्शन होईल की नाही, होईल की नाही. माझ्या फ्रेंड सर्कलला पण खूप सांगत होते की माझं सिलेक्शन होईल की नाही, आता खूप वैतागली मी, नाही होते माझ्याकडनं, मी कसं करू. आणि समाजाचा जो दृष्टिकोन असतो मुलींबद्दलचा की हां मुली, आता माझं वय 29 चालू आहे रनिंग, पण जो दृष्टिकोन होता की हां मुलींना आपल्या गावातून बाहेर पाठवणं हे खूप अवघड आहे आणि तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी तर होतीच, पण जी करायची जिद्द होती माझी ती मी करून दाखवलं. आज जे गावात बॅनर लागलं गेलंय, जे सत्कार होत आहे, ते म्हणजे शब्दात व्यक्त नाही करू शकत इतके. म्हणजे कधी कधी तर असं व्हायचं की आता नको मला हा अभ्यास, मला नाही करायचंय, सोडून द्यायचंय. एखाद्या कंपनीत कुठंतरी जॉब करून थोडंफार 10-12 हजाराचं जॉब करून काहीतरी उदरनिर्वाह होईल एवढंच काहीतरी टार्गेट होतं, पण नाही, इतक्यावर काही थांबणार नव्हतं. त्याच्यामुळं मी ती जिद्द नाही सोडली आणि मित्रमैत्रिणी तर खूप साथ दिली. ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी, आता सध्या मी लेटेस्ट लोकनेते गोपाळरावजी गुळवे पॉलिटेक्निक कॉलेजला लेक्चरर म्हणून आहे जॉईंट. तिथे मी लेक्चर करून आले 6 वाजता आणि बॅटरी डाऊन झाली होती माझ्या मोबाईलची, तर मी मोबाईल चार्जिंगला लावून दिला आणि त्याच्यानंतर झोपी गेली. तर सायंकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान आय थिंक रिझल्ट लागला असेल. त्या रिझल्टमध्ये म्हणजे फोन किती येऊन गेले मला माहीत नाही, पण 8 वाजता जाग आली. माझी रूममेट आली आणि तिने सांगितलं की दीदी तुमचा रिझल्ट लागलाय आणि तुझं ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालंय, दोन्ही यांना, एईला पण झालं आणि जेईला पण झालं. तर मी खटकन उठूनच बसले आणि रडायला लागली की खरंच असं होऊ शकतं का, झालंय ते, म्हणजे वास्तवात झालंय ते. आणि ते ॲक्सेप्ट केलं मी. आणि नंतर इतके कॉल चालू झाले, जे लोक आपल्याला कधी कॉल पण करत नव्हते ते सगळेजण कॉल करायला लागले. म्हणजे एक रिझल्ट आहे ना, खूप काही चेंज करून टाकतो माणसाला, खूप काही. आणि त्या रात्रीला तर मला काही झोप नाही आली आणि रात्री 3:30 वाजता मी माझे कपडे धुवत होते, सगळे कपडे धुवून काढले. तेवढा हा आनंद कुठे व्यक्त करू काही कळतच नव्हतं. तर त्याच्यामुळे मी पूर्ण रात्रभर जागे होते. दुसऱ्या दिवशी गावात बोलवलं, सत्कार होता, प्रत्येक ठिकाणी सत्कार झाले. ग्रामपंचायतीची ग्रामसभा होती, तिथं माझा सत्कार झाला. सोसायटीची सभा होती, तिथं पण सत्कार झाला. म्हणजे जो मुलींबद्दल बघायचा दृष्टिकोन आहे तो म्हणजे पूर्ण चेंज झाला असेल. मी तर असं म्हणू शकते की हां, एक वाक्य आहे की मुलगी शिकली प्रगती झाली, असं म्हणायला काय हरकत नाही. कारण माझ्यावर तेवढी जबाबदारी होती, अजूनही आहे आणि मी ती कायम चांगल्या प्रकारे निभावेल एवढी तर मी शाश्वती देऊ शकते. आज तो बॅनर बघून माझे आईवडील तर जाम खुश असतील, खूपच म्हणजे खूपच. आणि तो आनंद जो मी त्यांचे जे आनंद अश्रू पाहिले ते मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. आणि खूप खूप म्हणजे खूप भावनिक क्षण आहे. आणि हा जो संघर्ष केला, ही गोष्ट मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. म्हणजे अक्षरशः 2-2, 3-3 दिवस उपाशी पण राहिली, पण वडिलांनी सांगितलं होतं की कोणाकडं हात पसरवायचा नाही आपला. पण मित्रमैत्रिणी मला खूप चांगले भेटले, त्यांनी नेहमी पैशांची जी अडचण होती, फॉर्म भरायला कधी पैसे नाही राहायचे, अशा काळात त्यांनी खूप म्हणजे फॉर्म सुद्धा भरून दिले त्यांनी. आणि नाही सांगू शकत. पण विद्यालयाने, मी जेव्हा शाळेत होते, माझं गाव उमराळे बुद्रुक, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, हे छोटंसं खेड आहे, गाव आहे. तिथं जेव्हा माझं 10वी झाली, 10वीला 92% पडले, विद्यालयाने मला आदर्श विद्यार्थिनीचा पुरस्कारही दिला. तो खरंच आता वाटते की हां सार्थक झालंय. अजूनही इथपर्यंत थांबायचं नाहीये मला. स्वप्न फार मोठे, आई वडिलांनी जे स्वप्न पाहिले होते ते मी आता सध्या वास्तवात पूर्ण केले. खूप आनंद होतोय, म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. आणि मुली बाहेर राहून खूप काही करू शकता. अभ्यास म्हणजे तेवढी जाणीव पाहिजे परिस्थितीची की हां माझे आईवडील एवढं कष्ट करताय. आमचं पूर्ण जे इन्कम होतं ते शेतीवर होतं, म्हणजे शेतीसाठी भांडवल लागतं, त्या भांडवलासाठी आमच्याकडं नव्हते तेवढे पैसे. मग एवढं मुलींचं शिक्षण कसं होणार, काय होणार. तर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, समाज कल्याणचे हॉस्टेल, याच्यामध्ये माझं एज्युकेशन झालंय. कधी कधी तर कॉलेजला जायला पण पैसे नाही राहायचे. माझं कॉलेज पण 1-1.5 किलोमीटर मध्ये होतं. सगळेजण बसनी जायचे, मी पायी जायचे. महामंडळाचा पास काढला होता. म्हणजे खूप अडचणींना सामना करावा लागला. इतकं सोपं नाहीये. कोणती गोष्ट मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. कधी कधी मनात विचार यायचे की नको आता बस झालं, इतकं नाही शक्य हो, म्हणजे माझ्याकडं नाही होते. तर जेव्हा कधी असं वाटतं ना की हां नाही होणार आहे,
नाहीच होणार आहे. तिथून खरी सुरुवात होते की हां, मला वाटते की आता नाही, माझे पेशन्स संपले, पण तिथून जर खरं उभं राहिलं ना तर यश नक्कीच मिळतं. आणि मला खरं तर पाहायला गेलं, मी खूप स्ट्रगल केलेलं आहे आणि मी ते कसं शब्दात व्यक्त करू मला सुचत नाहीये. कधी कधी खूप इच्छा व्हायची लायब्ररीत जाताना की ॲटलिस्ट 10 रुपयाचा चहा तरी प्यावा, पण विचार करायची की नाही, मला हे 10 रुपये तरी कुठेतरी काम येतील, मला एक पेन तरी घ्यायला येईल. आणि सक्सेस झाल्यावर तर सगळे स्टोरी सांगतात की मी आता हे केलं, मी ते तसं केलं. पण ह्या स्पर्धेच्या युगात स्वतःला टिकून ठेवणं खूप अवघड आहे. मुलींसाठी तर खूप अवघड आहे. म्हणजे मी मुलींना तर एकच सांगेल की जी संधी तुम्हाला मिळाली ना, आई वडिलांनी आता जी वेळ दिली ना, त्याचं खरंच सोनं करा. नाहीतर एकदा वेळ निघून गेली तर हातात काही लागत नाही. फक्त मग नंतर फक्त पस्तावाच होतो की काश मी आधी असं केलं असतं. मुलींना माझं हे सांगणं आहे की जेवढं तुम्हाला स्वतःला झोकून देता येईल. आणि मेकॅनिकलला पाहायला गेलं तर तशा खूप काही जागा नव्हत्या लॉकडाऊन पासून की इथं जागा निघताय की तिथं जागा. आमचं पूर्णपणे एकच एक्झाम होती, टार्गेट RTO AMVI, पण त्यात पण नाही झालं. ठीक आहे, पण काही गोष्टी अशा असतात की निसर्ग आपल्याला आपल्या अपेक्षांपेक्षा पण जास्त देत असतो. मला ते तर खूप पटलंय की हां ठीक आहे, मला अपेक्षा होती की मला AMVI RTOचे पोस्ट मिळेल, पण मला आता ती नाही. म्हणजे मला आता असिस्टंट इंजिनियरची पोस्ट भेटली. म्हणजे काही गोष्टी असतात की ज्याला खूप वेळ लागतो, पण तेवढं पेशन्स पाहिजे. आणि आपण पेशन्स ठेवणं म्हणजे आता सध्याची एवढी कॉम्पिटिशन पाहता ह्या स्पर्धेत टिकून राहणं, दररोज सकाळी उठून लायब्ररीत जाणं. एक दिवस असा येतो की नको आता नाही होते अभ्यास, नाहीच होते. मग करायचं काय अशा वेळेस? तर थोडं आपल्या हॉबीज असतात त्या आपण जोपासू शकतो. जसं मला गाणे ऐकायला आवडायचे की कधी कधी मित्रमैत्रिणींना सांगायचे की नाही होते माझ्याकडनं, मी कसं करू? तर ते मला खूप आधार द्यायचे की होईल होईल, थोडं पेशन्स ठेव, होईल. माझ्या आईचं पण मी खूप डोकं खाल्लंय. माने सरांना तर खूप वैताग दिलेला आहे मी, खूप त्रास दिलेला आहे. सर माझं होईल की नाही. एक तर काळ असं आलं होतं की मला असं वाटत होतं आता लग्न करून टाकावं, नको मला नाही करायचंय, हे नकोच आहे माझ्या आयुष्यात. असं होऊन जातं की काय करावं काय नाही. आणि शेवटी मी वैतागून महाजनकोची एक्झाम पण झाली, ITI इन्स्ट्रक्टरची पण एक्झाम झाली. आणि ते सोडून मागचा महिना माझा रिझल्ट लागायच्या आधी असं होतं की नको, खूप खूप वैतागली. कारण 5-6 वर्षापासून मी कंटिन्यू अभ्यास करते. माने सरांचं डोकं खाते, कचाले सरांचं डोकं खाते. सर कसं होईल, होईल का नाही माझं सिलेक्शन? मित्रमैत्रिणींना विचारायचे होईल की नाही माझं सिलेक्शन. माझा कॉन्फिडन्सच लो होऊन गेला होता. पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा हां ठीक आहे, म्हणजे इतका आनंद झाला की तो व्यक्त नाही करू शकत. माझे आई वडील तर जाम खुश आहे. पप्पांनी एकच सांगितलं होतं माझ्या, जेव्हा रिझल्ट लागला पप्पांना विचारलं की पप्पा कसं वाटतंय तुम्हाला? पप्पा म्हणे करेक्ट कार्यक्रम झाला आपला. मग खूप खूप छान वाटते. पण जे हे स्ट्रगल करण्यासाठी माझं जी मानसिकता होती ती स्टेबल करण्यासाठी मला मित्रमैत्रिणींनी खूप साथ दिली. नातेवाईकांचं तर आपल्याला माहिती आहे, कारण नातेवाईक एवढ्या 5-6 वर्षामध्ये मी कोणत्या फंक्शनलाही अटेंड नाही केलं. कारण नातेवाईकांचा एकच प्रश्न असतो की कुठपर्यंत आलंय, काही झालं की नाही, अजून किती दिवस करणार आहे. शक्यतो मी हे टाळूनच दिलं. पण ज्या दिवशी माझा रिझल्ट लागला ना, जे कोणी कॉल करत नव्हते ते सगळे कॉल करायला लागले. म्हणजे एक पोस्ट आहे ना, खूप काही बदलून जातं, खूप काही शब्दात व्यक्त नाही करू शकत. पण काय म्हणतात, जे लोक आपल्याला वाईट दर्शवताना त्यांना फक्त आपली एकच पोस्ट काफी आहे की हां त्यांचे तोंड बंद करायचे, त्यांना उत्तर पण द्यायची गरज नाहीये. पण याच्या आधीचा जो प्रवास होता, जेव्हा इग्नाईट अकॅडमीशी कनेक्ट व्हायच्या आधी, त्याच्या आधी खूप चिडचिड करायची मी, खूप म्हणजे खूप चिडकी होते. नंतरच्या काळामध्ये एक्झाम झाल्यानंतरही माझा खूप चिडचिडपणा व्हायला लागला की कसं होईल, याला बोल त्याला बोल, होईल की नाही होईल की नाही. पण अशा काळामध्ये राजमुद्रा अकॅडमीचे मनोहर भोळे सर, आदरणीय भोळे सर यांनी मला YLTP हा कोर्स सुचवला मेडिटेशनसाठी, यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम, मरकळ आश्रमाला. तिथं गेली मी, 7 दिवसाचा कोर्स केला. जबरदस्त चेंज झाला तिथं. म्हणजे मेडिटेशन मी जे केलं ना यूथ YLTP मध्ये केलं ना, ते खूप जबरदस्त होतं. आणि तिथून जो चेंज झाला आयुष्याचा, कधी पण कोणाला पण काही पण बोलून जायचे मी. म्हणजे आपला राग कोणावर काढायचा तर जे समोर यायचं त्याला मी बोलून टाकायचे. असा स्वभाव होता. पण आता विचार करून बोलावं लागतं की नाही, असं नको, कोणाचं मन दुखवलं जाईल. आणि ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. प्रिपरेशनच्या काळामध्ये सकाळी 7लाच लायब्ररीत जायचं, तिकडनं यायचं, जेवण बनवायचं, त्याच्यानंतर परत लायब्ररीत जायचं. हा प्रवास कंटिन्यू चालू होता. पण जेव्हा खूप प्रयत्न करून पण आपल्याला भेटत नाही, तेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो की आपल्याकडनं होईल की नाही.
आणि आपल्याला असं वाटतं की इतके लोक करता, ठीक आहे जाऊ दे, होईल की नाही होईल की नाही, हाच एक प्रश्न निर्माण होतो की आता अजून काय करायचं, किती दिवस करायचं, किती दिवस. आणि तसं पाहायला गेलं तर मेकॅनिकलच्या खूप कमी जागा निघता आणि अशा अशा काळामध्ये ना आजूबाजूचे लोक, गावातले लोक म्हणत असतात की बाकीच्या लोकांचं सगळ्यांचं होतंय, तुमचं का बरं नाही होते सिलेक्शन. पण त्यांना काय माहिती की इथं किती कमी जागा निघता आणि किती स्ट्रगल करावं लागतं. मेकॅनिकलमध्ये पण खूप सारं स्ट्रगल आहे. म्हणजे आता जर मी कोणती वाईट कंडिशन कोणाची समजत असेल तर फक्त मेकॅनिकल वाल्यांचीच भावना समजू शकते की एवढं स्ट्रगल करूनही जागा येत नाही. आणि सगळ्यांमध्ये कॅपेबिलिटी असते, काही 1 मार्कावर न राहता, काही 2 मार्कावर न राहता, कॅपेबिलिटी सगळ्यांमध्ये असते. पण ती वेळ आणि काळ आपली साथ नाही देत, एवढंच आहे. आणि ह्या गोष्टी खूप फील केलेल्या आहे, खूप रडलेली पण आहे. मी एकटी रूमवर राहून रडलेली आहे, पण घरी कधी सांगितलं नाही की मला हा त्रास होतोय, तो त्रास होतोय. मुलींसाठी मी अवश्य सांगेल की तुम्हाला ही संधी मिळाली आहे, ही कधीच सोडू नका. म्हणजे आयुष्यात जे ध्येय ठरवलंय ना ते करा. आणि ही जी वेळ आहे ना तीच इम्पॉर्टंट आहे. एकदा संधी निघून गेली ना, फक्त स्त्रीच्या हातात फक्त चूल आणि मूल हे जर नको असेल ना, म्हणजे चूल आणि मूल याच्या विळख्यात न अडकायचं नसेल, चूल आणि मूल यांच्या विळख्यात जर अडकायचं नसेल तर एज्युकेशन खूप कंपल्सरी, म्हणजे एज्युकेशन घेतलंच पाहिजे श्रेयानी, स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. आणि ह्या समाजाला तोंड देणं खूप अवघड आहे. आम्ही 4 बहिणी आहे, भाऊ नाहीये. पण कधी कधी मनात विचारायचं की काश मला मोठा भाऊ असता तर आज मला एवढी जबाबदारी नसती पेलावी लागली की हां घरचं पण बघायचं, बहिणीचं पण बघायचं, रूमचं पण बघायचं, कसं कसं हँडल करायचं. इतकी फ्रस्ट्रेट होऊन गेली होती मी. सगळा राग माझ्या मित्रमैत्रिणींवर काढलेला आहे. तेजसदीप पाटील, शैलेश गोरे यांनी मला खूप हेल्प केलेली. माझे फॉर्म सुद्धा भरायचे कामं त्यांनीच केलेले. मी त्यांचे उपकार कधीच नाही विसरू शकत. म्हणजे ते म्हणताना वाईट काळात जे आपल्याला साथ देतात तेच खरे मित्रमैत्रिणी असतात. आणि त्यांनी मला खूप साथ दिलेली आहे. अजून पण RTOचे खूप सारे लोक आहे, त्यांनी पण मला खूप साथ दिलेली आहे. मी त्यांना कधीच नाही विसरू शकत. पण एकदा सक्सेस झाल्यावर तर सगळंच गाव गोळा होतं. पण जे आपल्या अपयशामध्ये, ज्या वाईट काळामध्ये जे लोक साथ देतात तेच आपले खरे मित्रमैत्रिणी असतात. आणि मी त्यांना कधीच नाही विसरू शकत. अजून सांगायचं झालं तर ते गावामध्ये बॅनर वगैरे बघून मला तर जाम भारी वाटते. पण ते एवढं बॅनर बघण्यासाठी एवढे मेहनत म्हणजे मिळवण्यासाठी मला खूप स्ट्रगल करावं लागलं. आणि मुलींसाठी खरंच सोपं नाहीये. मुलं म्हणतात की 1 मार्काचं मेरिट लागतं, पण खूप गोष्टी कारणीभूत असतात ह्या गोष्टींसाठी. आता तो जो 2017चा काळ होता तेव्हा नव्हतं जास्त अलर्टनेस नव्हता की हां RTOच्या एवढ्या जागा निघणार आहे. पण त्या काळामध्ये पण माझं लायसन नव्हतं, मला कोणी सांगणारच नव्हतं. प्रॉपर गायडन्स पण खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या आयुष्यात योग्य मार्गदर्शक पाहिजे. आणि योग्य मार्गदर्शक शिवाय आपल्या आयुष्यात म्हणजे करेक्ट जो पाथ आहे आपल्याला तो भेटू नाही शकत. आपल्या आयुष्यात कोणी जर आपल्याला मार्ग दाखवणारं असेल तर आपले जे शिक्षक वगैरे असतात तेच दाखवू शकता. आणि मी 2017ला इग्नाइट अकॅडमीशी कनेक्टेड झाले. त्याच्या आधी मला काहीच माहित नव्हतं. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे काय असतं हे माहिती पण नव्हतं. मेकॅनिकलला 2011ला डिप्लोमाला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं. तिथं मेकॅनिकल ब्रांच घ्यायची की कम्प्युटर घ्यायची हे यात खूप कन्फ्युजन होतं. तेव्हा विचार आला की आत्ताच्या घडीला रिझल्ट लागायच्या आधी मला वाटायचं की काश मी कम्प्युटर किंवा सिव्हिल घेतलं असतं ना तर आतापर्यंत मी सेटल असते. पण काय म्हणता, नियतीचा खेळ असतो हा. वेळ आणि काळ साक्षीदार असतात. आणि आज वेळ आणि काळाने प्रूव्ह करून दाखवलंय. मी ते अचीव केलंय. मला त्याचा खूप आनंद होतोय. आई वडिलांची खूप साथ लाभली. आज त्यांनी जर माझ्यावर विश्वास नसता दाखवला तर मी आज इथपर्यंत पोहोचूही शकली नसती. मित्रमैत्रिणींनी पण खूप साथ दिली. काही नातेवाईक पण आहेत ज्यांनी कायम सोबत राहिले. म्हणजे आणि माझा भाऊ आहे हेमंत काशीनाथ पगारे, त्यांनी तर खूपच हेल्प केली. म्हणजे मला जेव्हा हॉस्टेलच्या ॲडमिशनची खूप गरज होती, समाज कल्याण हॉस्टेलला माझं एज्युकेशन झालेलं आहे, तिथं राहिलेली आहे. बाबासाहेबांच्या कृपेमुळे मी आज इथं उभी आहे. संविधानाने मला जो हक्क दिला आहे त्याच्यामुळे मी आज इथं तुमच्यासमोर बोलू शकते. म्हणजे खूप उपकार आहे महापुरुषांचे तर खूपच आहे. पण आज इथपर्यंत थांबायचं नाहीये मला. माझे स्वप्न फार मोठे आहे. फक्त योग्य मार्गदर्शक आणि पैशांची मला तेव्हा खूप गरज होती, पण तेव्हा नाही मिळालं. पण आता
आता वाटते की हां, सगळं कसं व्यवस्थित होऊन जाईल आणि बहिणी पण त्यांचं त्यांचं व्यवस्थित करत आहेत. म्हणजे घरात कोणी जर जॉबला लागलं तर बाकीच्या व्यक्तींना पण वाटतं की हां, आता आपण पण करायला पाहिजे. आणि माझ्या आई-वडिलांचा खूप विश्वास होता. मी त्यांच्या विश्वासाला सार्थक ठरलेली आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे मुलगाच पाहिजे असं काही नाहीये. मुली पण खूप काही करू शकता. फक्त विश्वास पाहिजे. मुलींनी पण तेवढं आई-वडिलांना विश्वास दिला पाहिजे की हां, आम्ही पण करू शकतो. खूप खूप अडचणींना सामना करावा लागतो. समाजाला खूप तोंड द्यावं लागतं. कधी-कधी माझ्या आई-वडिलांना पण वाटत असेल की हां, मुली बाहेर राहत आहे. विचार येऊ शकतात. लोकं तर नावं ठेवतातच की कसं होईल? म्हणजे मुली इतक्या दिवसापासून अभ्यास करताय. गावातल्या लोकांना पण वाटत असेल की इतक्या दिवसापासून करताय, का बरं होत नाहीये? पण आमची मेकॅनिकलची कंडिशन काय आहे फक्त आमचं आम्हाला माहिती आहे. आणि अजून पण खूप सारे मुलं आहे की हां, खूप सारे मुलं आहेत जे खूप हुशार आहे. पण नाही, वेळ आणि काळ नाही साथ दिली त्यांना. पण भेटेल, त्यांनाही लवकरच भेटेल. आणि सुरेश भटांची एक खूप सुंदर कविता आहे, ती मी तुम्हाला सांगते. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालते. अडथळ्यांना भिऊन अडखळणे, पावलांना माझ्या पसंत नाही, पावलांना माझ्या पसंत नाही. खूप खूप वेळेचा सदुपयोग करा. संधी प्रत्येकाला मिळतात. एम-ई-एसची पण संधी आली होती आर-टी-ओ नंतर. पण मी आर-टी-ओच्या रिझल्टमध्ये, एम-बी-आयच्या रिझल्टमध्ये त्यात खूप वेळ वाया घालवला. त्याच्यामुळे ती संधी माझ्यासमोर असताना सुद्धा मी नाही करू शकली. माने सर मला खूप बोलले की सोनाली, एवढी चांगली संधी असताना सुद्धा तू का बरं सोडली ही संधी? तर आयुष्यात खूप संधी मिळतात, त्याचं सोनं करा. आणि मी ज्या चुका केल्या त्या माझ्या बहिणीकडनं, दुसऱ्या कोणाकडनं होऊ नये. आणि खूप खूप अपेक्षा असतात आई-वडिलांच्या. आई-वडिलांचे आनंदाश्रूच खूप काही सांगून देतात. आज माझे आई-वडील खूप खुश आहे. मला दुनियाची नाही आहे फिकीर, मला कोणाशी काही घेणं देणं नाही. पण माझ्या आई-वडिलांचा एक आधार, एक मोठा मुलगा म्हणून मी कायम त्यांच्यासोबत राहील आणि आयुष्यभर माझं कर्तव्य निभावेल आणि आयुष्यभर त्यांना साथ देईल. माझ्या बहिणी, माझे सगळे जे आजूबाजूचे लोक मला जे बघून इन्स्पायर झाले असतील की हां, मुलींना पण शिकवलं पाहिजे आणि मुलगी पण खूप काही करू शकते. फक्त थोडा विश्वास ठेवा आणि मुलींनी पण तेवढा विश्वासाने आई-वडिलांचं इच्छा, आकांक्षा पूर्ण केल्या पाहिजे. माझी खरंच खूप वाईट परिस्थिती होती. मला अक्षरशः क्लासला पण पैसे नसायचे. कचाले सर, माने सर यांच्याशी खूप बोलणं व्हायचं. पण तेजसदीप पाटील आणि शैलेश गोरे यांच्यामुळं मी आज इथं उभी आहे. ते जर नसते तर मी खरंच एखाद्या कोणत्या साध्या-सुध्या कंपनीत 8-10 हजारावर पेमेंटवर काम केलं असतं. खूप अवघड प्रवास असतो. मुलींसाठी तर खूपच अवघड आहे. फक्त जो आधार असतो आई-वडिलांचा तो तो मला घरच्यांनी दिला, तेवढा विश्वास होता. शाळेत पण मला आदर्श विद्यार्थिनीचा पुरस्कार भेटलेला. आणि आज खरंच वाटतं की शाळेत जेव्हा जातं, मुली जेव्हा गावात गेल्यानंतर तो बॅनर लावलेला होता आणि माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्या मुली आतुर झाल्यात की दीदी मला तुझ्यासोबत सेल्फी काढायची. म्हणजे असं वाटत होतं की मला बाकी काही नको आयुष्यात, पण त्या आमच्या गावातल्या मुली माझ्यामुळे जर प्रेरित होत असेल अभ्यास करण्यासाठी, तर मला याच्याशिवाय मी काहीच अपेक्षा नाही करू शकत. आणि मी इथंच जिंकले असं समजायला काय हरकत नाहीये की त्यांच्या मनात जी ऊर्जा पेटली आहे की हां, आपल्याला पण काहीतरी करायचंय. हॉस्टेलची एक मैत्रीण आहे, तिचा पण कॉल आला होता की दीदी तुझा व्हिडिओ बघून मला खूप छान वाटलं, कारण खूप ठिकाणी सत्कार पण झाले, व्हिडिओ पण अपलोड झाले यूट्यूबवर. तर ती म्हणत होती की दीदी मला पण खूप टार्गेट आहे की मला पण ऑफिसर व्हायचंय. म्हणजे जी एक स्पार्क असते ना, एक ठिणगी असते ना, ती जी पेटली ना, तर ती खूप डेंजर आहे. म्हणजे मला खूप आनंद होते, तो मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. प्रवास प्रत्येकाला प्रत्येक अडी-अडचणीतून जावं लागतं. मेकॅनिकलवाल्यांसाठी मला खरंच वाईट वाटतं की मुलं खूप हुशार आहे, मेकॅनिकलचे मुलं-मुली खूप हुशार आहे, पण संधी नाही मिळत आहे एवढ्या. बाकीच्या तरी जागा निघतात एम-पी-एस-सीमध्ये, सगळ्या जागा निघतात, पण मेकॅनिकलच्या अपॉर्च्युनिटी खूप कमी असतात. त्याच्यामुळे घरी पण प्रश्नचिन्ह निर्माण होतो की एवढ्या सगळ्यांचं होतंय, तुमचं का बरं नाही होते? पण लोकांना तोंड द्यायचं म्हटल्यावर हां, जास्त शहाणा झाला, जास्त शहाणी झाली, हे त्याच्यापेक्षा 4 हात लांब राहिलेलं बरं. पण जेव्हा आपली एखादी पोस्ट निघते ना, सगळ्यांचे तोंड बंद होता. आणि कोणाला जर उत्तर द्यायचं असेल ना, तर तुमची एक पोस्टच कापी आहे आणि तेच तेच सगळं काही आहे. आणि एवढं बोलून मी थांबते. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला भावी आयुष्यासाठी आणि खूप प्रयत्न करा आणि नक्कीच भेटेल. वेळ आणि काळ साक्षीदार असते. आपले पेशन्स सोडू नका, भेटतं. आणि ज्या वेळेस असं वाटतं ना
की संपलंय सगळं, तिथूनच खरी सुरुवात होते. तीच खरी सुरुवात असते की आता नाही होते असं वाटतंय ना, नाही होते, तिथून यशाचा मार्ग ओपन होतो. आणि ह्या गोष्टी माझ्या बाबतीत घडलेल्या आहे. पण शैलेश गोरे आणि तेजसदीप मुळे यांच्या आधारामुळे आज मी इथं उभी आहे. इग्नाईट अकॅडमीचे पण खूप खूप आभार. माने सर, कचाले सर, सगळी इग्नाईट टीम यांचे मी खूप आभारी की त्यांच्यामुळं मला माझ्या यशाचा मार्ग मिळाला आणि मी आज तुमच्यासमोर बोलू शकले. खूप छान वाटते. लढत राहा, लढत राहा आणि लढतच राहा. आणि एक दिवस फक्त तुमचा आहे, तो कोणीच थांबू शकत नाही तुम्हाला. आणि मुलींसाठी तर एकच सांगणं आहे, ही संधी, ही वेळ कधीच गमवू नका आणि भेटेल. फक्त पेशन्स ठेवा, सगळं काही मनासारखं होतं. आणि एकच ती पोस्ट सगळ्यांचे तोंड बंद करू शकते आणि खूप काही आयुष्य चेंज होऊ शकतं. ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी 3:30 वाजता मी कपडे धुत होते. आनंद कसा व्यक्त करू हे पण कळत नव्हतं. त्याच्यानंतर स्टेटस, जे कधी कोणी माझं स्टेटस पण बघत नसेल ते सगळे स्टेटस बघत होते. सगळीकडं कॉंग्रॅच्युलेशन दीदी, कॉंग्रॅच्युलेशन सोनाली. भारी वाटलं. म्हणजे तो जो दिवस होता 18 आणि 19 तारखेचा, 18 तारखेचा रिझल्टचा आणि 19 तारखेचा पूर्ण सेलिब्रेशनचा, तो आयुष्यात मी कधीच नाही विसरू शकत. स्वप्न फार मोठे आणि ते नक्कीच पूर्ण होतील आणि मी करेल. माझ्या आईवडिलांच्या इच्छा, आकांक्षा सगळं बदलून टाकेल मी. सगळं परिस्थिती चेंज होईल आणि एक पोस्ट खूप काही सांगून जाते. सगळ्यांचे तोंड बंद करू शकतो आपण. खूप 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 छान आणि खूप छान वाटते. आणि थँक्यू इग्नाईट अकॅडमी, सगळे फ्रेंड्स, मित्रमैत्रिणी, सगळे टीचर्स, खूप खूप थँक्यू. आणि इथे थांबते मी. थँक्यू.